स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेविकारी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समयी मोर पाखरांसी, अधिकारीनी मुगादिसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवणी ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता, कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता, वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिमानाम, त्याचे शरीरे असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी अनविले आपणापासी, एके दिवशी समर्थासी दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेऊ घालयासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायची, तुम्ही पाठवा दादांसी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी यज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादांशी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगती त्यासी मुंबई पाठविती. ब्रह्मचार्यांशी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादांची करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी, कफनी जोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टा करिता, नकार म्हणीची सर्वता नरुचे चित्ता तयाची. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिले खटपट करुनी, शेवटी दादांसी मुंबईहूनी अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेवी दादाच्या. मोर्चेला आणूनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्यांचे चित्ता. हृदय प्रकटला ज्ञान सविता, अज्ञान गेले तयाते. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून, झाले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थ दादा प्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादाचे आश्री ठेविता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तीयसी, जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, इतकीची पुरे झाले. ऐकून अशा वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने अकांत करुणी मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलत बहाळ पिटीत स्वहस्ते. परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी जोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविले भिक्षेसी, ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले. दादाशी जवळ बोलविले, काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता, तिचपासी भिक्षा मागा आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहून क्रोधविष्ट अंतकरणी, म्हणे तुझे हे करणी लोकापवाद्या कारण. ऐकूनी मातेची उक्ती, दादा तिचे प्रती बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासून. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी.
स्वामी सुताच्या गादीवरी बसूनी संख्या चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशाध्याय गोडा. श्री स्वामी समर्थ.